नमस्कार मित्रांनो, आज आपण बॅडमिंटन या खेळाविषयी सविस्तर माहिती घेऊ। बॅडमिंटन हा 2 किंवा 4 खेळाडूंमध्ये एकेरी किंवा दुहेरी खेळला जाणारा एक रॅकेट खेळ आहे, ज्यात नेटने विभागलेल्या कोर्टवर शटलकॉक मारला जातो। या खेळात खेळाडू एकमेकांच्या दिशेने नेटवरून शटलकॉक मारतात आणि जोपर्यंत शटल जमिनीला स्पर्श करत नाही तोपर्यंत रॅली सुरू राहते। हा एक सक्रिय आणि शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर खेळ आहे। यानंतर खेळाचे स्वरूप याविषयी पाहू। सिंगल्स म्हणजे एकेरी, यात 2 खेळाडू एकमेकांविरुद्ध खेळतात। डबल्स म्हणजे दुहेरी, यात 2 खेळाडूंच्या 2 टीम्स एकमेकांविरुद्ध खेळतात। खेळाचे नियम, रूल्स ऑफ द गेम। नेटच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला शटलकॉक मारणे आवश्यक आहे। एकदा शटल जमिनीला स्पर्श करते तेव्हा एक रॅली संपते। प्रत्येक सामन्यामध्ये साधारणपणे 21 गुणांचे 3 गेम्स असतात। हा खेळ खेळण्यासाठी 2 उपकरणे लागतात। एक रॅकेट शटलकॉक मारण्यासाठी वापरले जाते। दुसरा शटलकॉक, याला बर्डी असेही म्हणतात। हा एक शंकूच्या आकाराचा असतो, ज्यामध्ये पंख किंवा प्लास्टिक आणि रबराचा बेस असतो। बॅडमिंटन खेळण्याचे फायदे 2 प्रकारचे आहेत। शारीरिक फिजिकल हेल्थ हा स्नायू वाढवणारा, ताकद देणारा आणि रक्तसंचार सुधारणारा खेळ आहे। मानसिक आरोग्य मेंटल हेल्थ, शारीरिक आरोग्यासोबतच या खेळामुळे मानसिक फायदेही मिळतात। या खेळाचा इतिहास सांगायचं झाल्यास 1893 मध्ये बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंग्लंड ची स्थापना झाली, ज्यामुळे नियमांचे मानकीकरण झाले। इंग्लंडमधील पहिली बॅडमिंटन चॅम्पियनशिप 1899 मध्ये आयोजित करण्यात आली होती। बॅडमिंटन खेळात भारतात ज्या खेळाडूंनी आपला ठसा उमटवला आहे व देशाचे प्रतिनिधित्व जागतिक स्तरावर करून देशाचे नाव उज्ज्वल केलं, त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊ। सायना नेहवाल लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारी सायना ही एक प्रेरणादायी खेळाडू आहे। पी.व्ही. सिंधू अनेक जागतिक स्पर्धांमध्ये पदके जिंकणारी आणि रिओ ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठणारी ही पहिली भारतीय खेळाडू आहे। किदांबी श्रीकांत जागतिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू आणि थॉमस कप विजेत्या भारतीय संघाचा सदस्य आहे। अशा प्रकारे बॅडमिंटन या खेळाविषयी, खेळाचे नियम, आवश्यक उपकरणे, खेळाचे स्वरूप, जागतिक स्तरावरील खेळाडू याबाबत सविस्तर माहिती बघितलो आहोत। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।